नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. तारदाळ ग्राम महसूल कार्यालयास दुपारी कुलूप, नागरिकांत संताप. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील ग्राम महसूल कार्यालयास शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान कुलूप बंद असल्याचे निदर्शनास आले. यामुळे विविध कामांसाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. एकीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा इचलकरंजी दौरा चर्चेचा विषय ठरत असताना दुसरीकडे तारदाळ ग्राम महसूल कार्यालय अचानक बंद असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी ग्राम महसूल कार्यालयाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून कार्यालयीन वेळेत कार्यालय बंद ठेवणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. अनेक नागरिक विविध प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात आले होते, मात्र कार्यालयाला कुलूप असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. या प्रकाराचा व्हिडिओ भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजामध्ये कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी तयार केला आहे. संबंधित प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत ग्राम महसूल प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. लागलेला आहे. आता फोन केल्यावर म्हणतात आम्ही बाहेर आहे, आम्ही काय आज येणार नाही. असं कुठल्याही शासकीय कार्यालयाला टाळं ठोकून चालत नाही. नागरिक येतात जातात कामानिमित्त. तर संघटनेची एवढीच मागणी आहे की इथे जो अधिकारी जर नसेल आणि असं जर टाळं लावून जात असेल तर हे चुकीचं आहे. शासनाची धोरणं अशी नाही आहेत. म्हणून मनमानी कारभार इथल्या अधिकाऱ्यांनी चालू केलेला आहे. तर हे कारभार कुठं तर थांबायला पाहिजे आणि येणाऱ्या लोकांची कामं व्हायला पाहिजे. इथं अधिकारी जर इथं मनमानी करत असेल तर इथं चांगल्या पद्धतीनं सक्षम अधिकारी इथं नेमण्यात यावा आणि ह्या गोरगरीब जनतेची कामं लवकरात लवकर व्हावी यासाठी भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने जर व्यवस्थित जर इथला कारभार चालू नाही झाला तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही निवेदन देऊन योग्य ती कारवाई ह्या सर्व कार्यालयावर आणि अधिकाऱ्यांच्यावर व्हावी अशी आम्ही संघटनेच्या वतीने मागणी करणार आहे.